नांदेडमध्ये झालेल्या ऑनर किलिंगनं अख्खा देश हादरला होता। नांदेड जिल्ह्यातील सक्षम ताटे आणि 21 वर्षीय आचल मामिडवार यांच्या प्रेम संबंधांमुळे आचलच्या भावानं आणि वडिलांनी मिळून सक्षमची निर्घृण हत्या केली। प्रेमात जात आडवी आल्यानं आचलच्या भावाने आणि वडिलांनी हे टोकाचं पाऊल उचललं होतं। सक्षमच्या अंत्यसंस्कारापूर्वी आचलनं सक्षमच्या मृतदेहाशी विवाह केला आणि आयुष्यभर त्याचीच विधवा पत्नी म्हणून राहील अशी ठाम भूमिका घेतली। त्यामुळे हे प्रकरण देशभरात चर्चेत आलं होतं। पण आता असं काय झालं की आचल सक्षमच्या आईला एकटं सोडून निघून गेली आहे? सक्षमच्या आईने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोणत्या धक्कादायक गोष्टींचा खुलासा केलाय, सगळं जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। नांदेडच्या इतवारा परिसरात 27 तारखेला सक्षम ताटे याची आधी गोळ्या झाडून आणि त्यानंतर फरशीनं ठेचून हत्या करण्यात आली। आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून ज्या मुलीनं सक्षमवर जीवापाड प्रेम केलं तिचाच भाऊ आणि वडील होते। आचलचा भाऊ हिमेश आणि सक्षम हे सुरुवातीला मित्र होते, पण आचल सोबत त्याचे प्रेम संबंध असल्याचं समजताच आचलच्या कुटुंबाला सक्षम विषयी राग अनावर झाला। या दोघांमध्ये लग्नाच्या गोष्टी सुरू होत्या, पण आचलच्या कुटुंबानं वेगळाच प्लॅन रचला होता। लग्नाच्या संबंधात बोलायचं आहे असं बोलून सक्षमला भेटायला बोलावलं, त्याला मारहाण करत त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या। आचलच्या भावानं आणि वडिलांनी मिळून हे सगळं निर्घृण कृत्य केलं। गोळी त्याच्या बरगड्यांमधून गेली आणि त्यानंतर त्यानं त्याच्या डोक्यामध्ये फरशीनं मारहाण केली, त्यामुळे तो जागीच ठार झाला। या घटनेनंतर आचलने कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली। माझ्या वडील आणि भावाला फाशीची शिक्षा व्हायला हवी असं तिने म्हटलं। सक्षमच्या आईला कवटाळून आचलचा आक्रोश तिथे पाहण्यासारखा होता। सक्षमच्या अंत्यसंस्काराआधी त्याच्या मृतदेहाशी आचलनं लग्न केलं आणि देशभरामध्ये हे प्रकरण चर्चेत आलं। सक्षमच्या आईसोबत आपण आयुष्यभर राहू असं सुद्धा आचल यावेळी म्हणाली होती। सक्षमच्या आईला कवटाळून आचल यावेळी रडत होती। पण मधल्या 6 महिन्यांमध्ये असं नेमकं काय घडलं की सक्षमच्या आईला एकटं सोडून आचल निघून गेली? सक्षमच्या आईने दैनिक भास्करला एक मुलाखत दिली आणि त्यामध्ये काही गोष्टींचा खुलासा केलाय। सक्षमची आई म्हणाली, आचल फक्त आमच्या सोबत 3.5 महिने राहिली, त्यानंतर आजीची तब्येत खराब झाली, मला त्यांना भेटायचं आहे असं बोलून ती गेली आणि ती आलीच नाही। आचल आधी म्हणाली होती, मी तुमची काळजी घेईल, सक्षमच्या जागी तुमचा मुलगा म्हणून तुमच्या सोबत राहील। आचल कुणासोबत बोलायची, काय बोलायची याकडे आम्ही कधी लक्ष दिलं नव्हतं। ती गेल्यानंतर सक्षमच्या वडिलांची सुद्धा प्रकृती बिघडली, त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता। ते बेडवरून 3 महिने उठलेच नाही, त्यानंतर त्यांचा सुद्धा मृत्यू झाला। सक्षमच्या आईसाठी आधी मुलाचं जाणं, मग सुनेचं घर सोडून जाणं आणि त्यानंतर नवऱ्याचं अचानक जग सोडून जाणं हा खूप मोठा धक्का आहे। सक्षम ताटे आणि आचल मामिडवार यांची कथा देशभरात चर्चेचा विषय ठरली होती। बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यानं धडक 2 या चित्रपटासाठी मिळालेला आपला पुरस्कार नांदेडच्या सक्षम ताटेला समर्पित केला होता, त्यामुळे हे प्रकरण अधिक चर्चेत आलं होतं। सक्षमचे आरोपी जरी आता जेलमध्ये असले तरी त्याची आई मात्र आता पुढची लढाई ही एकटी लढणार आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।